नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करणार आहोत. अगदी झटपट होतो हा आणि अगदी सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर चला सुरुवात करूया. मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे, साधारण 1 तांब्या. त्यामध्ये लिंबू घालायचं आहे म्हणजे ते आतून काळं पडत नाही. आता आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे, पाव कप रवा आणि पाव कप दही घालायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं, पण त्याआधी आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर बेकिंग सोडा अगदी चिमूटभर, सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा घालायचा आहे. त्यानंतर पिठी साखर घालायची आहे आणि आता पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. विस्करच्या सहाय्याने छानपैकी याला गुठळ्या न होऊ देता एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं पीठ जेवढं छान एकजीव होईल तेवढा छान आपला ढोकळा जो आहे तो फुलणार आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इडलीच्या प्लेट्स ज्या आहेत त्यांना ग्रीस करून घेतलं आहे तेलाने. आता आपल्याला इथे इनो घालायचं आहे, तर इनो आपल्याला पूर्ण पॅकेट घालायची गरज नाही. अगदी पाऊण चमचा किंवा मग अर्धा चमचासुद्धा इनो पुरेसा आहे. त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आपलं पीठ छान फुलायला लागलेलं आहे. पीठ फुलायला लागलं की लगेचच आपल्याला ते इडलीच्या प्लेट्समध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेच ते वाफवायला ठेवायचं आहे. म्हणजे इडली छान फुलते, आपले ढोकळे छान फुलतात. तर आता मी हे इडलीच्या भांड्यात सर्व प्लेट्स ठेवून घेतलेल्या आहेत. साधारण 12 ते 15 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या इडली ढोकळा जो आहे छान वाफवला गेलेला आहे. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता हे आपण थंड करायला काढून घेऊया आणि फोडणी तयार करून घेऊया. तर फोडणीसाठी मी इथे तेलामध्ये मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता, उभी चिरलेली मिरची घातलेली आहे, कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालूया. 1 मोठा चमचा तीळ घालायचे आहे. फोडणी छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि यामध्ये साधारण अर्धा ग्लास होईल एवढं पाणी घालायचं आहे. आता ह्या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण आपले जे ढोकळे आहे ते इडलीच्या प्लेट्समधून काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता छान रंग आलेला आहे आणि छान फुललेल्यासुद्धा आहेत. आता याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी आतपर्यंत मुरली जाईल. तर मग ही ढोकळा इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. तर मग ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत